नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कधी असं झालंय का तुमच्या शेतातल्या मातीचा रंग हळूहळू बदलतोय? कधी गडद काळी दिसणारी माती हळूहळू फिकट होतीये किंवा त्याला पिवळसर राखाडी छटा येते. हा बदल वरवरचा नसतो. मातीचा रंग बदलणं म्हणजेच जमिनीच्या आरोग्यात काहीतरी बिघडलंय याची पहिली खूण असते. साध्या शब्दात सांगायचं झालं तर सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी होतंय, पाण्याचा निचरा अडखळतोय आणि मुळांपर्यंत हवा व्यवस्थित योग्य प्रमाणात पोहोचत नाहीये. म्हणूनच आपल्याला असं होतं की आपण खूप पाणी देतोय, खूप खतं सुद्धा देतोय, पण तरी सुद्धा पिकं आपल्याला अपेक्षित असा प्रतिसाद देतच नाहीत. कारण जर मातीत जिवंत नसेल तर तिला तुम्ही जे अन्न देत आहात ते पूर्ण उपयोगात येणारच नाही. पण यावरचे उपाय काही अगदी अवघड नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवायला हवं, कारण त्यामुळे मातीचा रंग आणि ताकद दोन्ही हळूहळू सुधारतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. आणि एकच पीक जर तुम्ही सतत घेत असाल तर ते करायचं नाहीये. पीक फेरपालट करणं खूप गरजेचं आहे. आणि माती जर घट्ट असेल तर ती सैल करायला हवी, म्हणजेच मातीला पुन्हा सुधारण्याची सावरण्याची संधी मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला ज्या या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात त्या खूप मोठा परिणाम घडवून आणतात, म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.